हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस म्हणजेच 23 जुलैपर्यंत पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. पण पूर्वेकडच्या राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 25 जुलैनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार आहे. त्यामुळे पुढच्या 5 दिवसांसाठी राज्यामध्ये अतिवृष्टीचा धोका नसून बहुतांश भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात सुद्धा येणाऱ्या काळात मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एकूणच महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस वातावरण कसं असेल, पाऊस कसा असेल, हेच या रिपोर्टमधून सविस्तर समजून घेऊ. कोकण किनारपट्टीवर मान्सून सतत सक्रिय राहणार असून बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस आकाश पूर्णपणे ढगाळ राहील आणि विशेष म्हणजे अंतर्गत घाटमाथ्यांच्या परिसरात काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळू शकतात. तसंच किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि वर्धा या भागात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे. तर विदर्भातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण तिकडे मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहावी लागते. मराठवाड्यातल्या बहुतांश भागांमध्ये अपेक्षित असा पाऊस अजूनही झालेला नाहीये. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आता पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागानं जो इशारा दिलाय त्यानुसार मध्यम स्वरूपाचाच पाऊस असणार आहे. पण काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतिवेगानं वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आता मोठ्या पावसाचा अभाव असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण मराठवाड्यात निर्माण झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या मैदानी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं उकाडा कायम असल्यानं हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. या भागात सर्वदूर मुसळधार पाऊस होणार नसून फक्त ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या मते 25 जुलैनंतरच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असा इशारा जाणकारांकडून दिला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. इथे ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतिवेगानं वारे वाहू शकतात. पण पुणे आणि सातारा शहरांसह मैदानी भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर 25 जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. तुमच्या भागात काय परिस्थिती आहे ते कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की द्या आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.